तसाच राहा म्हणून ते न चघळता इथे दाढत धरून ठेवते. कशासाठी ठेवते? त्याच्या मनामध्ये तृष्णा निर्माण होते. हे गोडपण माझ्या तोंडातून गेलं नाही पाहिजे. त्याच पद्धतीने माझं तारुण्यही गेलं नाही पाहिजे. मी म्हातारा झालो नाही पाहिजे. ही जी भावना आहे तुमच्यामध्ये, मी काल जे श्रेष्ठ जीवन जगलं होतं, ते श्रेष्ठ अन्न खाल्लं होतं, ते मला नेहमी मिळालं पाहिजे. ही जी भावना आहे ती काय आहे? भवतृष्णा. मी आहोत तसाच राहिलं पाहिजे. पण राहते का? बुद्धाने तर सांगितलं, अनिच्छावत संकारा बदवा एडंबिन उपजित्वा निर्जंती ते संगुपसमो सुखो. तुम्हाला सुख प्राप्त असेल तर पहिल्यांदा तुमचा स्वतःचा अभ्यास करा. हे अनित्य आहे. मी बालक होतो, आता मी पोगंड अवस्थेमध्ये आलो, आता तारुण्य अवस्थेमध्ये आलो, आता मी म्हातारपणाकडे झुकलेला आहो, आता म्हातारा झालेला आहो मी, आता मी शेवटाकडे जाणार आहे. शेवटाकडे. आणि जर समजा मी भवदृष्टीसारखं माझं असंच असलं पाहिजे तर कसं शक्य राहिलं असतं का? शक्य झालं असतं का? आणि बालकच राहिलो असतो. ही जी तृष्णा आहे, त्या तृष्णेचा फार मोठा समूह आहे आणि याला संपुष्टात आणता येते. बुद्धांनी हेच तर शोधून काढलं. 29 वर्ष हे सगळं जाणलं त्यांनी आणि 29 वर्षाच्या नंतर 6 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा जर संशोधन कोणतं केलं असेल आणि ते संशोधन हे आहे की हे दुःख आहे ना संपवता येतं. संपवता येते की हे वर्ण भगवण्यामध्ये याला संपवता येते. नाही तर शेजाऱ्याच्या येतो ती बातमी आणि त्याला काय म्हणायचं? हे दुःख संपवता येते आणि संपवण्याचा मार्ग आहे. संपवण्याचा मार्ग बुद्धाने शोधून काढला. जर काही शोधून काढला असेल तर संपवण्याचा मार्ग हे दुःख आहे. ते दुःख आम्हाला संपवण्याचा मार्ग भगवंताने शोधून काढला आणि त्या मार्गाचं नाव काय दिलं? अरे अष्टांगिक मार्ग. आणि अष्टांगिक मार्ग पुन्हा मला कळाला. पहिल्यांदा करून घ्यायला लागतं, पहिल्यांदा समजून घ्यायला लागते. ते अभ्यासही करावं लागतं. नुसतं समजून घेणं नाही, अभ्यास करावा लागतो. प्रत्येक पॉईंटचा अभ्यास करायला आणि त्याचं चिंतन करावं लागतं आणि चिंतन केल्याच्यानंतर मनन करावं लागते आणि मनन केल्याच्यानंतर मात्र त्याच्यावर अप्लाय करावं लागते. म्हणजे आमच्या मध्ये त्याला रुजवावं लागतं. आता बुद्धाला पहिल्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पहिल्या मार्ग सांगितलेला आहे. आमच्यामध्ये सम्यक दृष्टी निर्माण झाली पाहिजे. त्याला पाणी भाषेमध्ये सम्यक दृष्टी म्हणतात. काय म्हणतात त्याला? सम्यक दृष्टी म्हणतात. आता ही सम्यक दृष्टी काय म्हणतात? आम्हाला दृष्टी कळते, कळते की नाही? आम्हाला कळते नाही. हे हात होय, हे पालपोट होतं, हे डोकं, हे डोक्याकडे पांढऱ्या काही काळ्या केस होतं, पाय होतं, या पायाला विचार झालेली आहे. कळते ना, आम्ही डोळ्याने पाहतो ना. भगवंताने डोळ्याने पाहिलं आहे ते. मग ते दाखवत त्यांना 19 वर्षामध्ये जन्मले गेल्यापासून दिसत होतं. गावामध्ये मेलेले माणसे पाहिली त्यांनी. सिद्धार्थ गौतमांनी मुळे त्याला नाही पाहिली आहे. महाराज भोकड्या कुकडे घालेले माणसंही पाहिले त्यांनी. भांडण करणारे लोकही पाहिलेली त्यांनी. मग त्यांना काय ठीक आहे त्यांची ठीक आहे ही दृष्टी होती. ठीक आहे, डोळ्याला पाहिलेली दृष्टी होती. परंतु जेव्हा सिद्धार्थाने ग्रहत्याग केला, जंगलात गेले, एकट्याने जीवन जगलं आणि त्यानं संशोधन केलं की आमच्या मनानं सुद्धा पाहता येते. आमच्या मनानं पाहता येते. तुम्ही डोळे लावून स्वप्न पाहता नाही. डोळे पाहता का स्वप्न? ती काल्पनिक असतात. वास्तविक तुम्हाला जर सम्यक बुद्धी समजावून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संकल्प करावा लागेल. तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? सम्यक संकल्प करावा लागेल. संकल्पना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे करतो. हो, करतो की नाही? करतो की नाही आम्ही? आजच्या दिवसापासून मी आता इतके पैसे जमा करेल, असं टुमदार अविनाश सोनवणेच्या घरापेक्षा मी मोठं घर बांधेल, हे संकल्प करतो. पण इथं बुद्धानं सांगितलेलं जे संकल्प आहे ते कशा पद्धतीचा आहे की मी माझ्या मनामध्ये सम्यक दृष्टी निर्माण करेल. हा माझा सम्यक संकल्प आहे. आणि सम्यक दृष्टी म्हणजे आमच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल हे बुद्ध
बुद्धानं फार मस्त पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी ही सम्यक दृष्टी तुम्हाला निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी संकल्प करावा लागेल. आणि संकल्प कोणता करावा लागेल? शील, समाधी आणि प्रज्ञेचा तुम्हाला संकल्प करावा लागेल. कोणता संकल्प करावा लागेल? शील, समाधी आणि प्रज्ञेचा. आता शील काय भानगड आहे? आपण नेहमी आत्ताच घेतले ना 5 शील आहे की नाही? हे सगळे शील आहेत. 8 शील आहेत, 10 शील आहेत. ऐक नाही, आपण आर्य उपसवासाच्या दिवशी 8 शील, जेव्हा आम्ही आर्य श्रावक होत असतो, काय म्हणतात त्याला, शिवर घेतोय आम्ही 10 दिवसासाठी, त्यावेळेस आम्हाला किती शील असतात? श्रावणासाठी 10 शील असतात, है की नाही? हे जे शील आहे या शीलावर आम्हाला उभं राहता आलं पाहिजे. पहिल्यांदा आमच्यामध्ये सम्यक दृष्टी निर्माण करायची असेल तर आम्ही शीलावर उभं राहिलं पाहिजे. आणि शीलावर उभं राहण्यासाठी फार रटराग राहते हो. पानाची पाहता वेरमणी सिक्खापदम समाधी आहे. मी हिंसा करणार नाही. मी काय करीन मग? प्राणिमात्रावर देहा करीन. आम्ही सांगायला बसलो की कोणता वाटतो. आणि आम्ही चित्रपट पाहायला गेलो की नाही मोबाईल मध्ये, पहिले ते काय म्हणतात त्याला, ते टीव्ही मध्ये पाहतो की नाही गेलो. 3-3 घंटे तिथून आम्हाला लक्ष्मी येत नाही, भूक लागत नाही, लेकरू तिथं लढायलेलं दिसत नाही, नवरा येणार आहे, स्वयंपाक करायला दिसते का आम्हाला? नाही. सुकूंगा नाही झाला, आहे की नाही? अर्धे म्हणजे वाटते की पाहण्यामध्ये. आणि तिथं सगळं हिंसा असते. म्हणजे आम्हाला हिंसा पाहण्याची आवड आहे आणि त्या आवडीतून बुद्धाला बाहेर काढायचं आहे, तुम्हाला अहिंसक बनवायचं आहे. आणि सगळे जे आमच्या परिसरामध्ये असणारे, जे तुमच्या आणि माझ्या परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी हिंसा आहे. आणि डोळे उघडल्याच्या नंतर मी ज्या ठिकाणी राहतो, डोळे उघडले की तिकडे रस्त्यावर भानगडी सुरू आहे की नाही? हिंसा आहे की नाही? हिंसा. मग हिंसेच्या गोष्टी पाहण्यासाठी आम्ही तासनतास त्या ठिकाणी बसत असतो. पण बुद्धानं सांगितलेलं जे पहिलं शील आहे ते काय आहे? मी हिंसा करणार नाही. मी हिंसा करणार नाही. आमच्याकडून कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नाही पाहिजे. ही हिंसा होऊ नये म्हणून आम्ही मांसाचा व्यापार केला नाही पाहिजे. बुद्धाने सांगितलं मांसाचा व्यापार केला नाही पाहिजे, जनावरांचा व्यापार नाही केला पाहिजे, आम्ही विषयाचा व्यापार नाही केला पाहिजे. या हिंसेसाठी लागत असणारे जे शस्त्र असतात त्या शस्त्राचा व्यापार मी करणार नाही, हे बुद्धाने सांगितलं. एवढ्या पुरतं मर्यादित नाही. जिथं कुठे हिंसा होते त्या हिंसेसाठी कारणीभूत मी नसलो पाहिजे. बुद्धाने सांगितलं मी स्वतः मी नसलो पाहिजे हे सांगितलं. आणि जर तुम्ही त्याच्यात थोडेही सहभागी असले हिंसेसाठी, म्हणजे का प्रत्यक्ष तुम्हाला सुरा घेऊन कोणाला कापायचं नाही, पण सुना निर्माण तर करून मी दिला. त्या निर्माण करणाऱ्या सूर्यासाठी लागणारे साहित्य मी त्याला मदत केलेली आहे. म्हणजे तुम्ही हिंसा, हे जे शील आहे ते तुमचं तुटलं. मी शील हे तुटलं. मी तरी काय त्या मनाने मी कोणतंही शील तुटणार नाही. आणि दुसरं हे कायचं शील आहे? कोणतं? मी हत्या करणार नाही, हे कायचं शील आहे. दुसरं कायचं शील कोणतं आहे? मी चोरी करणार नाही. म्हणजे माझ्या बाहुबलाच्या भरोश्यावर जे काही मी कमावलं, माझा जे प्रपंच आहे, माझं जे कुटुंब आहे, जे गृहस्थ म्हणून माझ्यावर असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी माझी जीविका ही चांगली असली पाहिजे. माझी जीविका कशी असली पाहिजे? चांगली असली पाहिजे. हेच तर या अहिंसेच्या पाठीमागचं असणारं जे खरं कारण आहे. माझी जीविका कशी असली पाहिजे? माझ्या घरात येणारा पैसा, त्या पैशावर माझं कुटुंब चालतं, माझ्या मुलाबाळांचं शिक्षण चालतं, त्यांना आम्ही अन्न भरवतो, आमच्या अंगावरची असणारी कपडे आहेत, ते शाळेत जात असताना त्याला देत असणारी फी आहे, त्याच्या पायातले बूट आहेत, त्याच्या पायातले सॉक्स आहेत, त्याच्या अंगाचा ड्रेस आहे, हे आमच्या पुढच्या बाहुबलाच्या कमाईवरचं असलं पाहिजे, ना की भ्रष्ट मार्गाने आलं पाहिजे, असं बुद्धाने सांगितलेलं. आणि जर आम्ही चोरीच्या मार्गाने काही आम्ही मिळून जर संसारामध्ये त्याचा उपयोग केला, की सुखी संसार होऊ शकते का? होणारच नाही. आणि तिसरं शील जे सांगितलेलं आहे बुद्धाने, माझी वाणी सुकोमल असली पाहिजे. म्हणजे मी बोलत असताना कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे. कधी कधी माझ्याकडून दुखते बरं का. कसं दुखते माहिती? जेव्हा बोलतोय ना, मग अंगात मास्तर होती, मास्तर घेतली कवा म्हणजे बोलायचं असते मला 15 मिनिटं, कंटाळून चालले बाप्पा, कंटाळून चाललेले लोक
आता कमीत कमी 5-6 वर्षापासून ऐकायला लागले ना. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. या ठिकाणी 5-6 वर्षापर्यंत जीएसटी सांगायला मास्टर कंटाळणार नाहीत का? कंटाळणार नाहीत का? तुम्हाला एक त्या इंदोरीकर महाराजाचं उदाहरण सांगतो. या मला एका आपल्या कार्यकर्त्याने सांगितलं, बुलढाण्याची गोष्ट आहे. 3 प्रवचनं एकाच ठिकाणी ठेवले, एकाच परिसरामध्ये ठेवले. कालही मी सांगितलं ते 3 प्रवचनं एकाच ठिकाणी एका परिसरामध्ये ठेवले. पहिल्या प्रवचनाला माणसं मावेना झाली, दुसऱ्या प्रवचनाला चांगली गर्दी होती आणि तिसऱ्या प्रवचनाला कोणीच नव्हतं. कारण इंदोरीकर महाराज एकच सांगायचा आणि आता ते लोक कंटाळून गेले होते. तसा कंटाळा येऊ नये म्हणून मी शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. मग आमची वाणी कशी असली पाहिजे? खोड असली पाहिजे. आपली वाणी कशी असली पाहिजे? सत्य असली पाहिजे. सत्यावर आपण आलो पाहिजे. हे सत्यावर आपण आलो पाहिजे. हे सील आपल्याकडे जर पालन केलं तर आणि काय आणि त्याच्यानंतर आमचा चुगलखोरपणाही नसला पाहिजे. आमच्यात चुगलखोरपणाही नसला पाहिजे. आमच्यात काय चुगलखोरपणाही नसला पाहिजे. आणि जे नशा पदार्थ म्हणजे स्वतःच्या शरीरात नशा निर्माण होणारे पदार्थही आपल्या पोटात नाही गेले पाहिजे, ज्याच्यामुळे आमचे सगळे शिलत होतील. आहे की नाही? अशा पद्धतीनं जर आम्ही वागत गेलो तर आमची दृष्टा नष्ट होईल. आमच्या दृष्टा नष्ट होतील. त्याच्यानंतर हे जे जेव्हा आम्ही हे निर्माण केलेलं आहे आमच्या शरीरामध्ये, आर्य अष्टांगिक मार्ग सांगायला जे निर्माण केलेलं आहे हे तुमच्या कर्मशुद्धीसाठी काम केलेले आहे. तुम्ही सम्यक कमान तुमचं कर्म शरीराने केलेलं जे कर्म आहे हे काय झालं? तुमचं शुद्ध झालं. आम्ही जर शीलाच्या मार्गावर वागलो, तुमची वाणी शुद्ध झाली, तुमचं काय शुद्ध झालं. आता मनाला शुद्ध करायचं आहे. तुमच्या मनामध्ये ज्या ह्या भावना निर्माण झालेल्या आहेत त्याच्यासाठी ती भावना माझ्या मनात चांगल्या भावना निर्माण झाल्या ते बाहेर गेल्या नाही पाहिजे. वाईट भावना आमच्या मनामध्ये आल्या नाही पाहिजे. आमच्या मनामध्ये आल्या नाही पाहिजे. त्याच्यासाठी काय आहे? सम्यक वीर्य, त्याला काय प्रयत्न. हे प्रयत्न आम्ही केले पाहिजे. कसे केले पाहिजे? जसं एखादा सिक्युरिटी त्या गेटवर असतो आणि गेटवर कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही येऊ द्यायचं तो ठरवत असतो. त्या पद्धतीनं आपण आपल्या मनाला असं ठरवलं पाहिजे. काय ठरवलं पाहिजे? की माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं जे कुशल कर्म आहे ते बाहेर गेलं नाही पाहिजे, अकुशल आमच्या शरीरामध्ये आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये येत असलेलं सम्यक व्यायाम, सम्यक सती. सम्यक सती म्हणजे नेहमी आम्ही आमच्यामध्ये जागृतता असली पाहिजे. चालताना, बोलताना, उठताना, बसताना आम्ही जागृत असलो पाहिजे. जेवताना माहीत असलं पाहिजे आपण जेवायलो. माहीत असलं पाहिजे की नाही समोर मोबाईल चालू आहे किंवा टीव्ही चालू आहे आणि इकडे खायला लागलो आपण. अन्नाचं पचन होईल का बरोबर? नाही. आम्ही चालायला लागलो. आम्ही चालायलो तर आमचं डोकं दुसरीकडे कुठेतरी गेलेलं आहे. ठेच लागल्याशिवाय राहील का? ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहील का? काया वाचा मनानं आम्ही जागृत असलो पाहिजे. आणि त्याच्यानंतर आर्य अष्टांगिक मार्गामध्ये जे आहे सम्यक समाधी. समाधी तर ते बघायला लावते की नाही? एक पाकिट माराय समाधी लावते. कोणाच्या खिशात सजव साहेबाच्या खिशात जर भरून दिसायला तिथं पाकिट दिसायला त्याच्यावर नजर ठेवायची, त्यात नक्कीच पैसे असतील हे समाधी लावते ना. आणि ते आम्हाला कसे काढता येईल, त्याच्यातून कसे पैसे घेता येईल हीच त्याची ती समाधी असते. एक बघा पाण्यामध्ये एका पायावर उभा राहतो आणि ते एकदम समाधीमध्ये राहतो. किंवा मासा येतं आणि मी त्याला केव्हा गिटकू, हेही समाधी आहे. मांजर त्या उंदराच्या पिळासाठी अगदी टप लावून पाहत असतो. असं सम्यक समाधी असं करते, टप लावून पाहतो कशासाठी? जेव्हा ती उंदीर बाहेर येईल त्याला केव्हा गिटकू, ही समाधी असते. पण भगवंतांना जी समाधी सांगितलेली आहे आणि ती समाधी आहे सम्यक समाधी. आणि सम्यक समाधी शिकवणारी इथे यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा गोयंका गुरुजी आपल्या जवळ 20-25 किलोमीटरवर शिकवल्या जाते त्या ठिकाणी. म्हणजे ती तुमच्या मनावरचे जे विकार आहेत, तुमच्या मनामधले जे विकार आहेत, आम्ही मनावर गाठी बांधलेल्या आहेत ना. जन्मलो तेव्हापासून आम्हाला गाठी बांधलेल्या आहेत का? चांगल्या गाठी आहेत का वाईट गाठी आहेत का? आणि त्या सगळ्या गाठीला आम्ही बाजूला ठेवलं पाहिजे. ते गाठी नष्ट करण्यासाठी
तुमचं मन निर्मळ करण्यासाठी सम्यक समाधी तुम्हाला आवश्यक आहे. आणि सम्यक समाधी झाल्याच्या नंतर तुम्हाला सम्यक प्रज्ञा निर्माण होते. आणि ही प्रज्ञा निर्माण करण्याची डिस्कवरी जी आहे हे बुद्धाने केलेली आहे. आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेली आहे. आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय 4 आर्य सत्य समजावून सांगत असताना त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत ना, त्या 22 प्रतिज्ञेमध्ये तुम्हा आम्हाला बाबासाहेबांनी काय आम्हाला ऑर्डर केलेली आहे. आम्ही आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं पाहिजे आणि 10 पारमितेचं सद्गुणाचं पालन केलं पाहिजे. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी पास दिले, आम्हाला पाळायला सांगले. आर्य अष्टांगिक मार्ग पाळायला सांगला. आणि कार्यकारण भाव जे सिद्धांत आहे तेही समजावून घेणं गरजेचं आहे. आपण पुढे मागे ते समजावून घेणारच आहोत. आता खूप वेळ झालेला आहे. मला वाटते 30 मिनिटं या ठिकाणी बोललो. भगवंताने 3 महिने हे आर्य सत्य आषाढ पौर्णिमेला सांगितलेलं आहे. जगाच्या पाठीवर ज्याला गुरु म्हणल्या जाते, ज्याला सद्गुरू म्हणले जाते, ते म्हणजे जगाचा एकच गुरु आहे. त्यांनी सगळंच ज्ञानाच्या शाखा या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत आणि त्यावरच हे जग आज मानवी व्यवस्थेचं जग चालू आहे आणि ते असंच चालत राहणार. भारतीय बौद्ध महासभेचा आमचा बौद्धाचार्य, भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता, भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत असताना जे काही उपासक तयार झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये बुद्धाचे बीज रुजले गेले पाहिजे. तुमच्या आमच्या सगळ्याच मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये बुद्धाचं बीज असतेच, पण त्याला हळूहळू त्याच्यावरचे काही विकार जडलेले आहेत. हळूहळू आम्हाला ते विकार काढत 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 त्या बुद्धाच्या बीजापर्यंत जावं लागेल. येणारी पिढी नक्कीच बुद्धाच्या बीजापर्यंत जाईल. किमान तो श्रोतापन्न होईल आणि पुन्हा एकदा जोमाने या देशामध्ये बुद्धाचा धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारा भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्याचा संगत आव्हान असेल असं मी या ठिकाणी उद्धृत करतो. आणि माझे लांबलेले 4 शब्द मी या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. यानंतर आता मी सगळी बुद्धाची बीज तुमच्या माझ्यामध्ये आहे. आता ही आमची सायली, वय वर्ष 6, 4 वर्षाची सायली आहे. पहा तिला किती व्यवस्थित एक धाडस आहे आणि ते धाडस तुम्हाला दाखवेल. माझे पालन
योगेश्वर आहे. तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकले त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद. नत्थिने शरणं हरियं भूतो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थिने शरणं हरियं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थिने शरणं हरियं शम्भो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा. बोलो बुद्ध भीम भगवान की जय भीम जय भीम जय भीम.